नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण होळी स्पेशल बिना कांदा लसणाची झणझणीत चमचमीत अशी येळवण्याची आमटी बघणार आहोत, म्हणजेच कटाची आमटी। पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की येळवण्याची म्हणजेच कटाची आमटी ही आलीच, पण आपण ती नेहमी कांदा लसूण घालून करतो, पण आज आपण इथं बिना कांदा लसणाची करणार आहोत। आणि काय होतं, कधी कधी देवाला नैवेद्य दाखवायचं म्हणल्यानंतर बऱ्याच ठिकाणी काय करतात, कांदा लसूण घालत नाही। मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो, बाबा त्याच्या वाटणात काय काय घालायचं, कसं करायचा नैवेद्य मग बिना कांदा लसणाचा। तर त्यासाठी आपण ही आज स्पेशल अशी बिना कांदा लसणाची येळवण्याची म्हणजेच कटाची आमटी बघणार आहोत। चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। या आमटीसाठी अगोदर आपण स्पेशल असा मसाला बनवून घेणार आहे। त्याच्यासाठी मी हे खडे मसाले घेतलेले आहेत। इथे बघा, मी 2 चक्री फूल घेतले आहेत, 4 ते 5 मध्यम आकाराचे दालचिनीचे तुकडे घेतलेत, हिरवी 4 इलायची घेतलेली आहे। इथे मी 10 ते 12 मिऱ्या घेतलेला आहे। इथे मी लवंग 10 ते 12 घेतलेले आहेत। थोडंसं दगडी फूल घेतलेलं आहे, 4 तमालपत्र घेतलेले आहेत। इथे मी मसाला विलायचीच्या 2 ते 3 साली घेतलेले आहेत आणि 2 अखंड अशा मसाला विलायची घेतलेले आहेत आणि 1.5 चमचा धने घेतलेले आहेत। आता आपण हे सगळे मसाले भाजून घेऊन ह्याचा आपण मसाला बनवणार आहोत आणि ह्यातले थोडेसे मसाले आपण फोडणीत घालण्यासाठी काढून ठेवणार आहोत। इकडं भाजीच्या वाटणासाठी मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। ही कढीपत्त्याची 15 ते 20 पानं घेतलेली, ह्यातली पण आपण थोडेसे वाटणामध्ये कढीपत्त्याची पानं वाटणार आहोत। इथं मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। आणि इथे माझा हा कट जो आहे हा 3 वाटी, म्हणजे येळवणी माझं हे 3 वाटी आहे। नंतर फोडणीसाठी मी तेल, मोहरी, जिरं, हे काळा मसाला फोडणीत घालण्यासाठी, म्हणजे ह्यानेच आपली आमटी झणझणीत आणि चमचमीत होणार आहे। थोडासा हिंग आणि चिंच गूळ, हळद, ही बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। आता अगोदर आपण काय करू, जे खडे मसाले घेतलेत ह्याचा आपण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी आधी हे काय करायचं, भाजून घ्यायचे मसाले, फक्त 1 ते 2 मिनिट आपण याला भाजून घेणार आहोत। ह्यातले मी काय करते, अगोदर मसाले थोडेसे फोडणीत घालण्यासाठी काढून ठेवते। हे बघा, मी 1 विलायची, 2 मिरे, 2 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे आणि ज्या मसाला विलायचीच्या साली होत्या त्या पण आपण फोडणीतच घालणार आहोत आणि 2 तमालपत्र फोडणीत घालायची आणि थोडंसं दगडी फूल आणि चक्री फूल, एवढं मी जे साहित्य होतं अगोदर सांगितलं त्यातलं मी तेवढं फोडणीसाठी काढून ठेवलं आणि बाकीचं आपण परतून घेणार आहे, गरम करून घ्यायचं आणि वाटून घेणार आहोत। नंतर हे मी धना घालते आणि हे सगळं आपला खडा मसाला हे आपण भाजून घेणार आहे आणि 1 ते 2च मिनिटं भाजायचं, जास्त नाही भाजायचं ते। हे मी मसाले 2 मिनिटं परतून घेतलेत। आता हे काढून घेऊया आपण आणि याच्यामध्येच आपण हे आपलं सुकं खोबरं होतं अर्धी वाटी, ते आपण भाजून घेणार, थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा, मी खोबरं असं लालसर होईपर्यंत परतून घेतलंय। हे आता आपण काढून घेऊया। मी गॅस बंद करते, काढून घ्यायचं आणि हे सगळं आपण वाटून घेणार आहोत थंड झाल्यावर मिक्सरमध्ये। अगोदर मी अगोदर भाजलेले खडे मसाले ते मी अगोदर सेपरेट वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये। आणि आपण खोबऱ्यासोबत म्हणजे कोथिंबीर, आलं आणि कढीपत्ता हे वाटून घेणार आहे। हे बघा, मी आधी हे खडे मसाले वाटून घेते। इथे ते आपण जे खडे मसाले वाटले होते त्याची मी अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। आपल्या आमटीच्या चवीचा हे महत्त्वाचं साहित्य आहे। ह्या मसाल्यावरच आपली आमटी चवदार होती। आणि आता आपण ते भाजून घेतलेलं खोबरं आहे, हे खोबरं हे आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता देखील आपण यात वाटून घेणार आहोत। यात आपण
बारीक वाटण वाटून घ्यायचंय. वाटण असं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपली आमटी बनवण्यासाठी सगळी तयार झालेली आहे. आता आपण फोडणी घालूया. सगळ्यात अगोदर मी इथं तेल घालते. तेल जरा जास्त घालायचं, कारण कटाच्या आमटीला तरी आली तरच ती आमटी चमचमीत होते. मी इथं थोडं कमी अर्धी वाटी तेल ओतलेलं आहे भाजीला. आता तेल गरम झाल्यानंतर आपण जिरं मोहरी बाकीचं सगळं साहित्य घालणार आहोत. इथे आपलं तेल चांगलं गरम झालंय. ह्याच्यामध्ये मी मोहरी घालते. गॅस कमी ठेवायचा. त्याच्यातच आपण जिरं घालणार आहोत. आणि जिरं घातलं की आपण जे खडे मसाले बाजूला काढून ठेवले होते ते घालायचे आणि ते 2 मिनिटं परतून घ्यायचे. मसाले मी 2 मिनिटं खडे मसाले चांगले परतून घेतले. त्याच्यातच अगोदर आपण हिंग घालणार आहोत. आपण जे वाटण वाटून घेतलं होतं खोबऱ्याचं ते घालणार आहोत. थोडंसं असं परतून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्येच आपण आपल्या आमटीला चांगली लालसर अशी तरी येण्यासाठी बॅडगी मिरची पावडर मी 1.5 चमचा घातलेली आहे. त्याच्यात आपण पाव चमचा हळद घालणार आहोत. आणि ह्या फोडणीतच आपण जे थोडीशी चिंच आणि गुळ घेतलं होतं ते पण ह्यातच फोडणीतच घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. हे मी थोडंसं परतून घेतलं आणि ह्याच्यातच आपण माझ्याकडून कढीपत्ता घालायचा राहिला. तुम्ही अगोदरच घाला, माझ्याकडून विसरला म्हणून मी नंतर घालते. आणि नाही घातला तरी चालेल, कारण आपण वाटणामध्ये देखील कढीपत्ता वाटलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण काळं तिखट घालून घ्यायचं. आणि नंतर जो आपण ह्या कटाच्या आमटीसाठी स्पेशल मसाला बनवलेला आहे तो असा 2 चमचे मसाला घालायचा. आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं ह्या वाटणामध्येच. आणि कोथिंबीर. आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे असं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, मी व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून परतून घेतलेले आहेत. आणि आता ह्यात आपण जे आपलं येळवणी आहे कट तो आपण घालणार आहोत. इथे मी सगळा कट घातला. माझा कट 3 वाटी होता, तो सगळा घातला. आणि हे बघा, ह्यात आपलं आमटी घट्ट वाटते ना, तर मी हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे. तुम्हाला कशी घट्ट पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाणी घाला. आमच्यात थोडीशी पातळच आवडते म्हणून मी थोडंसं कोमट पाणी करून घालायचं. थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर आमटीची चव आपल्याला पाहिजे तशी लागत नाही. हे बघा, मी आणखीन थोडंसं पाणी घालते. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट देखील ठेवा. ही झाली आपली कटाची आमटी, म्हणजेच येळवण्याची आमटी. आता ह्याला आपण उकळी देऊन उकळी येईपर्यंत फुल गॅस ठेवणार आहोत. इथे आपल्या आमटीला आता उकळी आली आणि मी गॅसची फ्लेम एकदम कमी केली. आता आपण ही आमटी 5 मिनिटं झाकण ठेवून उकळून घ्यायची. हे बघा, हे 5 मिनिटं मी आमटी उकळून घेतली. किती छान तरी आली आहे बघा. हे आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, किती छान आमटीला तरी आली आणि वास देखील खूप छान येतो या आमटीचा. बघा, ही आपली झणझणीत चमचमीत अशी येळवण्याची आमटी तयार झालेली आहे. काहींना पोळीसोबत देखील आमटी खायला आवडते, कुणाला असं चमच्याने प्यायला ती आवडते. नक्की ट्राय करा. कांद्या लसणा इतकी छान चव लागते ह्याची. अशी आपली येळवण्याची बिना कांद्या लसणाची झणझणीत आणि चमचमीत तरीबाज आमटी तयार झालेली आहे. जर तुम्ही कांदा लसूण खात नसला किंवा तुम्हाला नैवेद्यासाठी बिना कांदा लसणाचं करायचं असेल तर नक्की येणाऱ्या होळीला ही रेसिपी ट्राय करा. आणि तुमची आमटी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपली ही बिना कांदा लसणाच्या येळवण्याच्या आमटीची म्हणजे कटाच्या आमटीची रेसिपी आवडली तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.